आला की तुम्ही जायला पाहिजे. दुसरा बॅटर स्ट्राईकवर जाई पण क्षेत्र सजवायचं आहे. गुड अंपायरिंग, गुड डिसिजन. राकेशजी खरोखर कौतुक करायला पाहिजे तुमचं. ज्या पद्धतीने तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे आपली छाप सोडताना आपण बघत आहात. चांगलं कॅल्क्युलेशन तुमच्याकडनं बघायला मिळते. स्पर्धा यशस्वी पार पडली पाहिजे. उजेडामध्ये संपर्क सामना झाला पाहिजे. हे तुमचं ह्याची डोही याचा डोळा जे म्हणतात ना ते पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. विवेक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. 10 धावा मला 11 धावा झाल्या. एक चेंडू वाईड होता. एक षटकार एक चौकार बघायला मिळाला. पुन्हा राहुल विवेक राईट मोदीकडे मारा करतायत. ओहो काय सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक केलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदा आपल्या षटकारला पुढचा चेंडू मिळते. चेंडू टटवलाय. पुन्हा आउट ऑफ पार जाईल का? डीप लॉंग ऑफच्या इथे चेंडू चक्र जातोय आणि इथे बाकी गुड कॅच. व्हॉट अ बॅलन्सिंग. स्वतः कर्णधार आहे पण बॅलन्सिंग बघितलं. झेल जाईल 6 जाईल. चेंडू फेकला गेलाय. सेफ आहे. एकच धाव निघते. जबरदस्त फील्ड आहे. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 12 धावा पहिलं षटक संपलं. 12 धावा झाल्यात. एकच धाव निघते. आमच्या कॅमेरामॅन पोहोचवलो. एक विकेट. अजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 12 धावा झाल्यात. आपण बघत आहात एका साईडला उमरसाल पारडी विरुद्ध संघर्ष. चिंचणी टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलाय. ऑफ साईडच्या बाहेर चेंडू जातो. सरळ जातो. विकेट किपरच्या हातावर डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला आता बाकी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत ही फील्ड रचना आपण बघत आहात. चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला. इथे बघा चेंडूच्या पाठीमागे खेळ होते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. फील्ड अँड थ्रो करपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांचा विचार करत धावसंख्या होते 14 धावा. अतिशय रंगतदार लढत. यानंतर बाकी इनिंग ब्रेक मध्ये देदाळे बॉईज बी आणि सूरज 11 तारापूर या संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4थं षटक संपलं की तुम्ही आमचा समालोचक असल्याने संपर्क साधायचा आहे. आज तारापूर संघाने केलेला खेळ, अफलातून बॉलिंग आणि चांगलं फिल्डिंग, जबरदस्त कॅल्क्युलेशन याच्याकडनं आम्हाला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलाय. डीप लॉंग ऑफला थोडंसं अजून ऑकवर्ड जागेवर ठेवलं गेलंय आणि तिकडे डीप कव्हर देखील बघायला मिळते. थर्डमॅन बघायला मिळते. तुम्हाला पॉईंट बघायला मिळते. शॉर्ट लॉंग ऑफ बघायला मिळते. चेंडू टटवलाय. कव्हरच्या रिझनला जातोय की काय? चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. जसं फिल्डिंग तशी गोलंदाजी, परिपक्वता इथे पाहायला मिळते चिंचणी संघाकडनं. आपण बघितलं नागेश्वरीच्या भागामध्ये गेलं की तुम्हाला शंकराचं पुरातन मंदिर बघायला मिळते. चिंचणी वाणगावमध्ये की धोबी तलाव बघायला मिळते. धोबी तलावावरून तुम्ही वर चढायचं. वर चढले की तुम्हाला हा नागेश्वरी पाडामचा बघायला मिळतोय. तिकडचे संघ सर्व खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चिंचणीच्या मैदानावर, केडेट स्कूलच्या मैदानावर अनेक मैदानं गाजवण्याचं काम, तनाशी असो, वाणगाव असो, अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तेव्हा चांगलं क्रिकेट खेळण्याचं काम हा आमचा तुम्हाला नागेश्वरी संघ करताना पाहायला मिळतो. चिंचणी संघर्ष या नावाने खेळतोय. जबरदस्त कमबॅक केला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त आयोजन. काय सुंदर मैदान, हिरवगार मैदान चोहो बाजूने तुम्हाला बघायला मिळते. ओ चेंडूवर ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूची एज घेऊन चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, जिथे फील्ड करेपर्यंत 1 धाव ही तुम्हाला पूर्णतः बहाल होते आणि एका धावाची जो विचार केला तर धावसंख्या होते ती 16 धावा. विजेत्या संघाला 50,000 रुपये कॅच आणि ही गोल्डन कलरची ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. उपविजेता 25,000 रुपये ही गोल्डन ट्रॉफी. 3रं 4थं बक्षीस, त्याचप्रमाणे 5वं 6वं 7वं 8वं या ट्रॉफी आहेत. चेंडू टटवला त्या कव्हरच्या रिझनला जातोय. कोणी खेळ तिकडे नाही. 3 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जाईपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांचा विचार केला धावसंख्या होते ती 18 धावा.
2 षटकं संपली, 18 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. वंदे मातरम क्रिकेट प्रणालीच्या मैदानावरती आयोजित पहिली काळूराम काका स्मृती चषक, जे काका मला सोडून गेलं. प्रत्येक आयुष्य, प्रत्येक देह ज्याने आपल्या समाजासाठी लढताना घालवलं, समाजासाठी संघर्ष केला, समाजासाठी बाकी काम करण्याचं काम केलं, ते काळूराम काकाचं व्यक्तिमत्व, त्यांच्या स्मरणार्थ या मॅचेस आपण भरायला घेत. अजून एक चेंडू बाकी आहे, 1-2 बाकी, 1 चेंडू बाकी आहे. 18 धावा झाल्यात. जबरदस्त क्रिकेट आपण पाहत आहात. एकच राहुल 4 रन बरोबर. लास्ट बॉल कोण रमलो? भाविन. लास्ट बॉल राहुल मायरा. भाविनचे रन किती आहेत? राहुल. हां. 13 रन. हां हां. भाविनचे 3च आहेत. ओ गुड बॉलिंग. चेंडू पडण्याचा झपकन वरती होते. 2 षटकं संपली आणि 2 षटकं समाप्त. पार्टी की धाव संख्या है 18. 2 ओवर के समापन के बाद पार्टी की अगर बात करेंगे तो स्कोर है 18 रन. पडे संघ तुम्हाला बघायला मिळेल. पश्चिमेचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. विवेकाचा चेंडू टटोला. डी स्क्वेअर लेगच्या गौरव जातो. डी स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. खणखणीत चौकार. गौरवाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर पॅरल स्वीप बघायला मिळेल डी स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि फलंदाज होतो भाविन. 4 धावा. या 4 धावांचा विचार केला तर 22 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. आज रखरखत्या ऊन सूर्यनारायणाचं दर्शन तुम्हाला बघायला मिळते. यूट्यूबर ज्याने हलवलं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक लग्नामध्ये तारपा नाचला नाही तर लग्न होत नाही आहे. तशा परीचं काम बघायला मिळत आहे. आता पैकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डावखुरा गोलंदाज गौरव नावाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्लायटेड 1 चेंडू पुन्हा सीमा पलीकडे 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळते. बाहवीन का ये जलवा है. ये छोरा आया है गुजरात से. अच्छे दिन लेके आएंगे, अच्छे काम करके जाएंगे. बैटिंग अपने टीम के लिए कर रहे हैं. यहाँ से गुजरात की टीम है. एक तरफ बात करेंगे तो महाराष्ट्र की टीम है. गुजरात से काफ़ी टीम इस बार टूर्नामेंट में आई थी और आप जो प्रति प्यार करते हैं हमारे स्वर्गवासी काळूराम काका की स्मृति यहाँ पे काबिल तारीफ. एक बार फिर गेंदबाजी करते हुए शॉट ऑफ लेन. इस बार गेंद हवा में है. क्या कैच पकड़ पाएंगे? मगर एक बार फिर निकल जाएंगे हवा का लेता हुए. जबरदस्त बैटिंग भावी की तरफ से. 3 गेंदों में अब तक 16 रन बटोर लिए हैं. काय कोणाला बुडवू असं गोलंदाज म्हणतोय. आता बाकी या गोलंदाजाला 1 नव्हे 3 नव्हे 4 जण सपोर्ट करतात. एक मनोवैज्ञानिक दबाव करताना, एक बाकी गोलंदाजाच्या टप्प्याचं मार्गदर्शन करताना, एक बाकी चीअरअप करताना अशा पद्धतीचं मनोवैज्ञानिक दबाव तिकडे बघायला मिळते. जबरदस्त बैटिंग भाविन जबरदस्त बैटिंग करे. अब तक अगर बात करें 34 रन हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर. एक तरफ है पार्टी की टीम उमरसार पार्टी और एक तरफ है संघर्ष चिंचणी.
ओहो हो, इकडे बाकी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते, जिथे पहिला चेंडू होता की 4 धावा. त्याला नाणेफेकीसाठी यायचं, एका साईडला देदाळे संघ आणि एका साईडला सूरज 11 तारापूर. इथे बाकी 4 टॉपच्या पण लॉस टाकणार आहेत. अगोदर तुम्ही डिसाईड केलं होतं की जेव्हा सेमीफायनल 4 संघ येतील तिथे लॉस टाकले जातील. विनीत नावाचा गोलंदाज मला 32 धावाचं विक्रमादित्य षटकार, जे आतापर्यंत 32 धावा कोणत्या स्पर्धेत आपण पाहिल्या नव्हत्या. या स्पर्धेमध्ये सर्वात महागडं षटक गौरव याच्याकडनं बघायला मिळालं आणि 32 धावा या फलकावर लागवला गेला. विनीत यांच्याकडनं केला बॅटिंग. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो विनीत. हा, आता राहुल स्ट्राईकला आहेत. 50 धावा, 3 ओव्हर के बाद स्कोर है 50. उमर सार पारडी. ओ, याला बघा चेंडू पार होतो, लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. पंच खुणावतात. दिस इज अ लेग बाईस. धावसंख्या 1 निवड 51 धावा या बाकी पलकावर लागल्या जातात. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन इथे तुम्हाला बघायला मिळालं. प्रथम स्मृती कावराम काका चषक आपण बघत आहात. उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट षटरक्षक, मॅन ऑफ द सिरीज आणि एखादा आमचं संपूर्ण जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉसाठी सायकल असणारी पहिली स्पर्धा आपण बघत आहोत. आणि माझ्या इतिहासामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सेम दर्जाचं दिलं गेलं प्राईज, बॅटर, बॉलर, मॅन ऑफ द सिरीज आणि फील्डर असं पहिल्यांदा बघायला मिळेल. 3 देखील सायकल बघायला मिळेल. कोणाच्या ओट्यावर, कोणाच्या गच्चीवर, कोणाच्या अंगणात आणि कोणाच्या गावात या सायकल जातील पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्कंठा शिगेल लागलाय. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघा विनीत राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. ओ, इथे चेंडू टटवलाय. पुन्हा 6 धावा. काय जबरदस्त युवराज सिंग स्टाईल फटका बघायला मिळतोय. ज्या क्रिस बॉर्डला 6 चेंडू 6 षटकर मारताना इंग्लंडमध्ये तो लगेच शांत पसरली, तशा पद्धतीचं आज बाकी तुम्हाला बॅटिंग करताना भाविन नावाचा खेळाडू बघायला मिळतो. भाविन हडपट्टी नावाचा फलंदाज तुम्हाला बघतोय. उमरसाड गावामध्ये जेव्हा उंचावरचे आंबे पाडायला लागतात तेव्हा या माणसाला घेऊन जातात, गोण भरून दगड देतात आणि अशा आंबे पाडायचं काम करतायत. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालाय. आतापर्यंत विचार केला तर किती षटकार मारले? 3, 4, 5, 6 5 षटकार आतापर्यंत मारलेत. प्रत्येक गोलंदाज धावसंख्या झाली ती 57. चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जात आहे. झेल बाद आणि इथे कॅच घेतलाय तो खेळाडू बघायला मिळतोय तो कृतेश. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज गेला, इस बैटर का नाम है न्यू बैटर
गौरव नावाचा खेळाडू सुनील मनोहर गावस्कर जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरायचा अशीच कॅप घालून जायचा. आज त्या लिटिल मास्टरचं नाव आम्हाला बघायला मिळते. सुनील मनोहर गावस्कर इसी तरह से कैप पहन के जाते थे, तोहफा रहता था वेस्ट इंडीज़ का और क्या बैटिंग करते थे. आज सभी के नाम ये भी एक बल्लेबाज है. ये तो बिल्कुल हमें ब्रायन लारा दिख रहे हैं, छोटे सा ही खिलाड़ी है. काय जबरदस्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. सुंदर आयोजन, क्लास, डिसिप्लिनच्या बॅटमध्ये हा सुपर 100% मार्क दिले जातील या स्पर्धेला. 57 धाव फलकावर लागल्यात. ओ गुड बॉलिंग, काय जबरदस्त चेंडू बघायला मिळतो, वेगवान मारा बघायला मिळतोय. विनीतनी कमबॅक केलाय. गौरवच्या एकाच षटकात 32 धावा वसूल केल्या होत्या, त्या म्हणजे भाविन यांनी. पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. ओहो जबरदस्त बॉलिंग तुम्हाला इकडे बघायला मिळते. ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट डिलिव्हरी. वॉट अ मॅचर बॉलर इथे पाहायला मिळते. कमबॅक केला म्हणावं लागेल. इथे 32 धावा गेल्या की कुठेतरी पुसटला गेला असं मला हरकत नाही आहे. गौरव नावाचा तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. विनीत, वॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. या इनिंगचा शेवटचा चेंडू बघायला मिळेल. चेंडू टटवला आहे, सरळ जातो, झेड होईल का. डीप लॉंग ऑफच्या रिझनला गाडी बाद आणि शेवटचे 3 चेंडू डॉट टाकले गेले. आणि अशा पद्धतीने जो विचार केला तर पहिल्या 5 षटकामध्ये उमरसार पारडी संघाची धावसंख्या झालाय ती 57-58 धावा. विजयासाठी संघर्ष चिंचवले करायचा आहे. चला या नाणेफेकीसाठी एका साईडला देदाळे बॉईज ब आणि सूरज 11 तारापूर बघायला मिळतोय. फील्डर तुम्ही देखील होऊ शकता, सांगू शकत नाही की प्रत्येकाने अफोर्ड केलाय. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो तो देदाळे संघ, आपण देखील बघायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आता काही बदल आहेत का आपल्या संघामध्ये? नाही, तेच खेळाडू खेळतील. चला आपण टॉस करतो. सर्वप्रथम चॉईस करूया. छाप आलाय. तारापूर संघ टॉस जिंकलाय. तारापूर संघ आपण काय घेणार? क्षेत्ररक्षण कशासाठी घेणार? मागच्या मॅचेस म्हणजे 2 मॅचेसच्या याच्यानंतर म्हणजे आम्ही डिसाईड केलं का क्षेत्ररक्षणाने आपला गेम थोडा चांगला होत आहे, तर कंटिन्यू ठेवू. तुमची ॲक्युरेसी, तुमची गोलंदाजी आणि तुमची क्षेत्ररक्षण खूप चांगलं. बघा तुम्ही एका वयाचे आहेत आणि तुमचं जर बघितलं ना सगळी शारीरिक क्षमता व्यवस्थित आहे. बघा एखादी असं नाही की एखाद्याची कंबर 40 आहे, एखादी कंबर 42 आहे. तुमचं वेल फ्लेक्झिबिलिटी आणि कॅचेस इन द मॅचेस तुम्ही बघायला मिळतात. तुम्हाला बघायला मिळालं. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-45. ओके, 40-25 धावापर्यंत जाऊ नका. आपण जर टॉस जिंकलं असतं देदाळे संघ आपण काय घेतलं असतं? बॅटिंग. आणि तुमची बॅटिंगच येते. अगोदर देखील तुम्हाला बघितलं की तुम्हाला बॅटिंगच करून सामना जिंकायचे. आता ते म्हणतात की आम्ही 40 धावावर तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार. आपण किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 60-70. ओके, यस. कारण इथे बघायला मिळेल 60-70. ओव्हरऑल ही टुर्नामेंट बघताना तुम्हाला आज कसं वाटते? कशी उत्कंठा बघायला मिळते, किती डिसिप्लिन बघायला मिळते, किती या स्पर्धेमध्ये शिस्त बघायला मिळते? या टुर्नामेंट विषयी काय म्हणाल? खूप छान टुर्नामेंट आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि आतापर्यंत तुम्ही एवढ्या स्पर्धा खेळल्यात, मला वाटतं 10 ते 12 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण स्पर्धा खेळतात. पण कोणत्याच स्पर्धेमध्ये 5 सायकली तुम्ही आतापर्यंत पाहिल्यात का? आणि प्रेक्षकाला अशी सायकल कधी बक्षीस बघितली? बघा आम्ही वेटेज केलं. फिल्डर देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे की बॅट्समन फक्त धावा काढतो, गोलंदाज विकेट घेतो आणि मॅच सिरीज घेतो. फिल्डर देखील तेवढं चांगलं करतो म्हणून दिलं गेलं. जाऊया इथे यानंतर मॅच बघायला. एका साईड देदाळे आणि एका साईडला तुम्हाला तारापूर संघ बघायला मिळेल. इथे एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल पार्टीचा संघ बघायला मिळतोय. 58 धावा विजयासाठी करायच्या. 3ऱ्या षटकात 32 धावा निघाल्या, पण तिथे बाकी 4थ्या षटकात कमबॅक केलं आणि 58 धावा ह्या विजयासाठी करायच्या. ते तुम्हाला बघूया कशा पद्धतीने करतायत.
अतिशय मोठी स्पर्धा इथे तुम्हाला बघायला मिळते. चांगलं मानांकन दिलं गेलं या स्पर्धेसाठी. जबरदस्त आयोजन म्हणून आपण इथे पाहिलं गेलं. टॉस विन तारापूर आणि फिल्डिंग घेतलंय. हा 50 टार्गेट आहे ना. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 58 धावा विजयासाठी करायचे आहेत. पहिला चेंडू उडवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. डीप मिडॉनच्या रिझनला इथे बघायला मिळते काय आणि ओहो झेल पकडला आणि मला वाटतं बाहेर जाईल की काय आणि सोडून दिलाय. पण एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला इकडे बघायला मिळते. तारापूरचे सपोर्टर्स बाकी आता खूप मोठ्या संख्येने आलेत. अजून संध्याकाळच्या वेळेस बरेचसे लोक इथे पाहायला मिळतील. ज्या खेळाडूवरती प्रेम करताना आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी एकनिष्ठ होताना काळूराम काकांना श्रद्धांजली कशी द्यावी हे या बाकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. पुन्हा शेता गोलंदाज अभिषेक. पुन्हा चेंडू टटवला. यावेळेला बाकी चुंट उंच भरारी वगैरे डीप स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू जातो. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जात आहेत. इथे बाकी पुन्हा क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत 2 धावा इथे बघायला मिळतात. आतापर्यंत बघितलं दोन्ही चेंडू चांगल्यापणे टाकले गेले होते पण चेंडू गगनभोंडी गेले पण चेंडू तिथेपर्यंत फिल्डर नव्हता. म्हणजे पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी बघायला मिळते. एका साईडला बॅटर बघायला मिळतो तो म्हणजे धनेश. दुसऱ्या साईडला बॅटर बघायला तो करण. 58 धावा तुम्हाला 24 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत. अतिशय नामवंत क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये आपण बघत आहात. काळूराम काका म्हटले की खरं तर एका समाजासाठी ज्याने संपूर्ण ध्येय आयुष्य प्रत्येक दिवस उगवला की नवीन केस असायची. प्रत्येक महिना उगवला की तारीख वेगळी बघायला मिळायची. शेवटच्या क्षणापर्यंत झटले शेवटच्या जनापर्यंत लढले ते माझ्या आदिवासी समाजा बांधवासाठी असं आपण बघत आहात. पुन्हा गोलंदाज बघायला मिळतोय उमरसार पारडी संघाकडनं अभिषेक. ओ रायसिंग डिलेव्हरी सुपर पिस ऑफ बॉलिंग. 2 चेंडू वेगळ्या धाटीचे. यानंतर बाकी गुडलॉक स्पॉट झप पण वरती येतोय. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पारडी गुजरात से आप आए हैं मगर आम नहीं लेके. कहते हैं करमबड़ी पार्टी जाएंगे तो बड़े बड़े आम मिलेंगे. आपको पूछा तो आम गाँव में है मगर यहाँ पे भी लाना मांगता. जब तक खाएंगे नहीं तो मिठास कैसे मालूम पड़ेगी. पुन्हा सरसावले चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. इथे चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जातो. मिड विकेटचा खेळाडू जातोय. ओहो हाताला चेंडू लागलाय आणि झेल सुटलाय आणि हा जीवदार किती महागात पडू शकतोय येणारा पुढचा क्षण सांगू शकतो. त्या दरम्यान धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 4 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. यानंतर बाकी शेवटचा क्वार्टर फायनल सामना देदाळे बॉईज बी विरुद्ध सूरज 11 तारापूर. सूरज 11 तारापूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केला बॅटिंगसाठी देदाळे बी संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. गोलंदाज आहे तो म्हणजे अभिषेक. रिव्हर्स स्वीप केले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू डीप गलीच्या रिझनला जातो. ठिमा पलीकडे 4 धावा. खणखण चौकार. गीत सुपर सॉन्ग. काय जबरदस्त गाणं वाजवलं गेलं. पुन्हा रिव्हर्स स्विफ्ट खेळायचा होता. बॅटची एज लागते असं मला वाटते. बघूया चेंडू जातो गलीच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावानशी जो विचार केली धावसंख्या होते ती 9 धाव फलकावर लागल्या जातात. 58 धावा तुम्हाला विजयासाठी पहिलं षटक संपलं. 9 धाव फलकावर लागल्या. इथून बाकी तुम्हाला विचार केला तर अजून देखील तुम्हाला 49 धावा ह्या विजयासाठी काढायच्या आहेत. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे.
गाणी ऐकायला मिळतात, जबरदस्त गाणी. हे गुजरात आपकी ले गाणे, सुरेतनी बैरू काफी आय लव्ह यू काय काय म्हणतात सांगता येत नाही. बोला तुषार. तुषार नावाचा नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. स्ट्राईकला धनेश. स्ट्राईकला धनेश आहे. चला घाई करा प्लीज, पार्टी संघ जल्दबाजी करना, इतना टाइम ना लीजिए. ओ दिस इज अ वाईट बॉल, परफेक्ट अंपायरिंग, दॅट्स अ गुड. राकेशजी जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, आणि पहिले त्यांना वॉर्निंग दिलाय की हे तुमचं रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते, हाईट फॅक्टर तुम्हाला बघायला मिळालं. गुड अंपायरिंग, कारण मोठं क्रिकेट खेळतो. ही जी पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते आणि देखील खूप मोठे क्रिकेट खेळलेत. तुषार राईट अमोल विकेट मारा करतोय. लो फुलटात गेन, सरळ चेंडू जातो, झेल होईल का? ओहो, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हप घेऊ की नको घेऊ, आणि इथे सरळ चेंडू निघून जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे 4 धावा. चौदा धावा फरकावर लागल्या जातात. सरळ चेंडू टटवलाय, आउट ऑफ पार्क जाईल, डीप एक्स्ट्रा कव्हर डोक्यावर 6 धावा. जबरदस्त बॅटिंग, काय सुंदर बॅटिंग धनेश नावाच्या फलंदाजाकडनं होत आहे. पण होते ती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात धनेश नावाच्या फलंदाजाकडनं. जबरदस्त बॅटिंग इकडे होताना आपण बघत आहात. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते संघर्ष चिंचणी संघाकडनं. इथे बाकी स्विच हिट करायचं होतं, प्रॉपर टायमिंग झाली, चेंडू गेला डीप पॉईंटच्या रिझनला 1 धाव बघायला मिळेल. थोडीशी प्लमिंग होती, बघता बघता दूसरी धाव देखील पूर्ण की. गुड रनिंग बिटवीन द विकेट, काफी अच्छे रन चुदा रहे हैं कि इक्के दुक्के मिलते हैं, 2 बड़े शॉट आते हैं तो ओवर में 12-13 रन बनते हैं तो स्कोर के नदी का पहुंच सकता है. जबरदस्त कमबैक किया, 4 ओवर में जीत के लिए बनाना है 58 रन. अब तक अगर बात करें सेकंड ओवर इन प्रोग्रेस और स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 22. जीत के लिए 58 रन चिंचनी संघर्ष के लिए बनाने हैं. प्रॉपर टाइमिंग किया है. ओको, यहाँ पे अच्छी फील्डिंग, गेंद को कम से कम रोका, अगर छूट जाती तो गेंद बाउंड्री रन के बाहर जाती थी. अच्छी फील्डिंग, कम से कम अपने 3 रन. इस फील्डर का नाम बताइए. अभिषेक, जिन्होंने पहला ओवर फेंका था वही गेंदबाज है. जब तक 1 रन की बात करें स्कोर है 23. मैच अभी भी काफी दोनों ही तरफ डोलान है. मैच दोनों अवस्था कुठे जाईल सांगता येत नाही, दोनों की तरफ मैच झुका हुआ है क्योंकि ओपनिंग जोड़ी अभी भी मैदान में है. ओ चेंज ऑफ पेस, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू गेला आहे. दिस इज अ वाईट बॉल. राकेशजी घोषित करतात की वाईट बॉलची धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 24. 24 धावा या फलकावर लागल्या जातात. अजून देखील 34 धावाची आवश्यकता तुम्हाला विजयासाठी. 58 धावा 4 षटकामध्ये संघर्ष चिंचणी संघाला करायचे आहेत. संघर्ष चिंचन के लिए 58 रन का टारगेट है, अभी भी 34 रन चाहिए. बहुत ही बढ़िया स्विच हिट, ड्यू पॉइंट रीजन चेंडू जाता है सीमा पलीकडे 4 धावा. क्या प्रॉपर टाइम है, क्या गेंद की गहराई को ढूंढा और गेंद को स्विच हिट किया. गेंद गई डीप पॉइंट की तरफ 4 रनों के लिए. क्या बल्लेबाजी है. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. ह्या गीतावर जो संघ फायनल जिंकेल तो संघ नाचणार आहे, ही आमच्या आयोजकांची अट आहे. जो संघ फायनल जिंकेल तो संघ या गीतावरच नाचेल अशी कृपया बघायला पाहिजे. इथे कमबॅक केलं, डॉट चेंडू बघायला मिळतोय आणि ते विकेट स्वतः बॅट्समन निघून गेला. दॅट्स अ गुड 4th स्पिरिट. आणि इथे कॉट बिहाइंड होतं, ज्या विकेटची गरज होती बाद झाला तो म्हणजे करण.
न्यू बॅटर आहे विशाल. विशालकडे असंख्य मोठी क्षमता आहे. चिंचणीचं केड्या स्कूलचं मैदान गाजवलं आहे, गावदेवी चिंचणी गाजवलं आहे, डेदाळ्याचं मैदान गाजवलं आहे, तनाशी गाजवलं आहे. असा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे विशाल. कव्हरच्या दिशेला चेंडू गेला. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येत आहे. गुड कॅच. इथे बाकी मोठा गडी तंबूत जातोय. मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं कमीच. खरोखरच मागील 4 दिवस झाल्या, चौथ्या दिवशी पाऊस पडला आणि आम्हाला वाट बघावी लागली. अथक मेहनत, परिश्रम, कष्ट घेऊन इकडे बाकी सामना आयोजित केला जातोय. पहिलं कावराम काका स्मृती चषक. मयांक ऑफ साइड ऑफ टम परफेक्ट डिलिव्हरी. वॉट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक भेदक मारा, परफेक्ट नियंत्रण गोलंदाजीवर तुम्हाला बघायला मिळते. सातत्यपूर्ण चांगलं काम करणारा आम्हाला उमरसार पार्टी हा गुजरात म्हणून संघ बघायला मिळतो. गुजरात से ये टीम है. उमरसार पार्टी बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया गेंदबाजी करते हैं. ब्यूटीफुल फील्डिंग अपना देखते हैं. गेंद हवा में है, ये गेंद निकल जाएगी, ये गेंद निकल जाएगी. जबरदस्त बैटिंग यहाँ पे. करारा स्ट्रोक एक बार फिर निशान के बल्ले से आता हुआ.
कशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. 6 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. 48 धावा करत असताना 3 षटकात 42 धावा झाल्यात. 58 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. काय संघर्ष चिंचणी चेसेबल करतील का, येणारा प्रश्न तुम्हाला बघायला. 6 गेंदों में 16 रन बनाना है. जबरदस्त बैटिंग, निशान जैसा है. 2 6 उन्होंने लगाए और मैच का टर्निंग पॉइंट बदला हुआ है. चला घाई करा प्लीज, जल्दबाजी करना है. आणि किशोरजी आपण 4 मध्ये लॉस टाकणार आहोत ना. यस, अजून ही एक मॅच होईल आणि मग एक मॅच लॉस बघायला मिळते. काय सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळेल. देदाळे संघ एक आज बाकी जोरदार बघायला मिळतो. सूरज तारापूर हा संघ देखील आम्हाला बघायला मिळतो. तारापूर संघाचे मोठे मोठे सपोर्टर्स आले. कलिंगड, द्राक्ष ज्यूस, पाइनॲपल, मँगो ज्यूस अशा पद्धतीने आपल्या भावंडासाठी आमच्या भगिनी घेऊन आल्यात आणि झाडाखाली बघितलं सगळे ताजेतवान झालेत आणि पुन्हा खेळण्यासाठी तयार झालेत. अशा संघ तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 16 धावा. ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. दिस इज अ वाईट बॉल आणि आता 6 चेंडू 15 धावाची आवश्यकता संघर्ष चिंचणी संघासाठी. मॅच होती कुठे आणि मॅच आणलाय कुठे. 58 धावा झाल्या असताना असं वाटलं की पारडी संघ विजयू संघ शकेल, कारण एकाच षटकात 32 धावा काढला पारडीच्या फलंदाजाने. तो भाविन नावाचा फलंदाज होता. पुन्हा चेंडू टटवलाय. इथे चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या रिझनला. जबरदस्त कॅच पकडला गेलाय आणि इथे बाकी गडी बाद होतोय. एका हाताने कोणी देखील मैदानाच्या बाहेर कॅच पकडला 100 रुपयाचा पाहिजे. जसं किशोर धोडी आमच्या आयोजकांच्याकडनं एक हाथ में कैच पकड़ना है 100 रुपये का इनाम लेना है और फाइनल में अगर एक हाथ में कैच पकडे 500 रुपये का इनाम आहे. बघा आणि फायनल मध्ये या किशोर भाई खोका ना आपले नावं घ्यायचे. एक खोकं मागवा, एक खोकं मागवा, त्याला पॅक कर. आपली नावं घ्यायची आहेत. आपला एक आदर्श आमचा सपोर्टर्स म्हणजे प्रेक्षकांसाठी सायकल आहे. कोण लकी विनर तुम्हाला बघायला मिळेल. एका हातात कॅच पकडा आणि 100 रुपयाचं बक्षीस मिळवा आणि फायनल मध्ये ते बक्षीस एका हातामध्ये कॅच पकडा 500 रुपये मिळवा. डावखुरा फलंदाज आहे तो म्हणजे हितेश. इथे बाकी चेंडू आहेत 4 आणि धावा करायच्या आहेत त्या 5 बॉल बाकी आहेत. एक चेंडू वाईड गेलाय. ओ गुड बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंपची गोलंदाजी बघायला मिळते. ओ खो इथे खराब थ्रो बघायला मिळालाय. गरज नव्हती. 22 रुपये एक धाव बघायला मिळते. धावसंख्या होते ती 44. अजून 14 धावाची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला उमरसार पारडी आणि एका साईडला संघर्ष चिंचणी. काय जबरदस्त आयोजन केलं गेलंय. नीताताई काटकर तुमचं जेवढं कौतुक करावं या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमी. आता थोड्याच वेळात माजी आमदार बोईसर विधानसभेचे आदरणीय राजेश पाटील साहेब बँकेचे संचालक म्हणून ज्यांनी काम केलं. गोरगोर कैवार असंख्य कामं त्यांनी त्याच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेत. पक्ष न पाहता समाजसेवा कशी करावी हे काम करण्याचा ज्यांनी मासंड मानला ते सर्वांचे लाडके माजी आमदार राजेश पाटील यांचं देखील आगमन थोड्याच वेळा तिकडे होणार आहे. ओ चेंडूला मोठा फो केला. मिड विकेटच्या रिझल्टला चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा. काय मॅच बनायला मिळते ना इकडे ना तिकडे. कधी कुणाकडे तर कधी अमरसार पार्टीकडे उमरसार पार्टीकडे कधी संघर्ष चिंचणीकडे. पहिले बाबा धावा लिहा तुम्ही इकडे. आता 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 रन. टर्न में 10 छे और 10 कंपल्सरी चेस से. टर्न गेंद 6 और 10 रन बनाने से चिंचणी संघर्ष. काय मैच बघायला मिलते. बहुत ही बेहतरीन मैच. इस मैच के बारे में जितने भी तारीफ की उतनी कम है. हर क्रिकेट की कोने कोने में पन्ने पन्ने पे लिखा जाएगा ये मैच. बैकफुट पे गए, कवर की तरफ खेला, गेंद मोड़ दिए कवर की तरफ. जब तक खिलाड़ी फील्ड करे 1 रन तो आसानी के साथ पूरा किया. जब तक फील्ड करे रन करे 2 रन आसानी के साथ पूरे किए. और ये 2 रन के साथ अगर बात करें स्कोर है
50 रन। अभी 2 में 8 रन बनाने हैं। संघर्ष चिंचणी नाम क्यों है आपका संघर्ष? क्योंकि तुम्ही संघर्ष करताना इथे दाखवलाय। 58 धावा जेव्हा झाल्या असं वाटलं की पारडी संघ एक साईडला जिंकू शकेल, पण ज्या पद्धतीने निशांतनी कम बॅक केलं, निशांतकडून मॅच बघायला मिळाले। आता तोच निशांत फलंदाजीसाठी आहे का? 2 चेंडू 8 धावा, 2 गेंदों में 8 रन बनाने हैं। क्या एक तरफ उमर सार पार्टी आगे जाएगी, क्या संघर्ष चिंचणी आगे जाएगी? वक्त ही बता पाएगा 2 गेंदों में क्या लिखा जाएगा इस पन्नों पे क्रिकेट की परिभाषा में। नाम गेंदबाज जिनका नाम है भाविन, जिन्होंने बढ़िया बैटिंग की इस मैच में। ओहो खो, बढ़िया लेग ब्रेक है। ये तो प्यार की कटकट है। क्या गेंदबाजी की है, जैसे कि मोहम्मद में डाल दिया, गेंद शॉर्ट पिच खेल जाएंगी, छोड़ दिया। रिव्यू घेतलाय किशोरजी, का वाईट साठी घेतला किशोरजी, आमचे बघतील। बाकीच्यांनी बाहेर निघा, आमचे फक्त खेळाडू बघतील। यस, ओ दिस इज अ फेअर डिलिव्हरी सांगितलं गेलं। दिस इज अ फेअर डिलिव्हरी। डाऊट किशोर, तुम्ही मोठं क्रिकेट खेळत, नो डाऊट, गुड डिसिजन। आता बाकी शेवटचा चेंडू आणि 8 धावा। पण मित्रांनो, माझ्या शेवटच्या चेंडूमध्ये लाखमध्ये 13 धावा देखील झाल्यात, 11 देखील धावा शेवटच्या चेंडूत झाल्यात। वाईट टॅकल, नो बॉल टॅकल्यात। आता बाकी बघूया काय गोलंदाजी केल्या भाविन, कहां से एक लेग ब्रेक करते हैं। और इसी के साथ ये तीसरी टीम हमें मिली है उमर सार पार्टी, जिन्होंने सेमीफाइनल में स्थान प्राप्त किया है।